ठाकरे बंधूंची संयुक्त तोफ आज पुन्हा धडाडणार. शिवाजी पार्कवरच्या सभेकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष. खरा मित्र तोच जो चुका दाखवतो. देवेंद्र फडणवीसांबद्दलच्या प्रश्नावर कॉफी विथ कौशिकमध्ये उद्धव ठाकरेंचं वक्तव्य. भूतकाळात कशाला जाता म्हणत मैत्री कायम असल्याचे दिले संकेत. नाशिक दत्तक घेण्याच्या देवेंद्र फडणवीसांच्या घोषणेवर एकनाथ शिंदे यांचीही टीका. 2017ला नाशिक कुणीतरी दत्तक घेतलं होतं म्हणतात अशी उपहासात्मक टीका. तर ठाकरेंचा सुंभमेळा होता अशी टीका. भाजपनं परवानगी दिली तर एकनाथ शिंदेंचे घोडे फरार नाही तर बेपत्ता करेन. गणेश नाईकांचा पुन्हा थेट इशारा. तर कुणालाच जमलं नाही ते तुम्हालाही जमणार नाही. खासदार श्रीकांत शिंदेंचा पलटवार. लाडकी बहीण योजनेचा हप्ता निवडणुकीनंतर द्यायला सांगा. काँग्रेसची निवडणूक आयोगाकडे पत्राद्वारे मागणी. काँग्रेसच्या तक्रारीवरून विचार करू आयोगाचं उत्तर. नंदुरबारमधील शिवसेनेचे माजी आमदार शिरीष चौधरींच्या घरावर अज्ञातांकडून राजकीय वादातून हल्ला. घराचं आणि वाहनांचं मोठं नुकसान. भारताला हिंदू राष्ट्र होण्यापासून आता कुणी रोखणार नाही. सरसंघचालक मोहन भागवतांचा निर्धार. 20 वर्षात भारत विश्वगुरू बनेल असा विश्वास. आतापर्यंत एकजूट नव्हती म्हणून वाटलो गेलो असंही निरीक्षण. मोबाईल चोरांविरुद्ध मुंबई पोलिसांची मोठी कारवाई. मुंबईत चोरलेले 1650 फोन उत्तर प्रदेशातल्या विविध शहरात जाऊन केले जप्त. विशेष कारवाई अंतर्गत आतापर्यंत 33,514 फोन मूळ मालकांना परत. साताऱ्यात सुट्टीवर आलेले जवान प्रमोद जाधव यांचा अपघाती मृत्यू. पत्नीच्या बाळंतपणासाठी आले होते सुट्टीवर. पार्थिव गावी आणले असतानाच पत्नीनं दिला बाळाला जन्म. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातल्या 3 मॅचच्या वनडे मालिकेला आजपासून सुरुवात. वडोदऱ्यात दुपारी 1:30 वाजल्यापासून पहिला वनडे. शुभमन गिल आणि श्रेयस अय्यरच्या फलंदाजीकडे असेल सारांचंच लक्ष. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.